राडा डायरेक्ट बस घेऊन आले शेळ्या घेण्यासाठी. शेळ्या टाकलेल्या आहेत. बाय बाय. शेळ्या डायरेक्ट गाडीमध्ये घेऊन रवाना झालेले. धन्यवाद. हा 7 शेळ्या आहे का? बर. पहिला सौदा आहे. बरं बोला बोला टपकन बोला. चला मोकळं मोकळं बोला. बोकड्याला आले तिला तुम्ही जे बोलले ठीक आहे. पण त्या शाळेत तुम्ही मागत होते ते एकच धरले नाही ना. पुढे रंदे भाई आहे ना इथेच. तुम्ही बरं फोन केला 2-4 वेळा. बोला बोला. 15-17 आमच्या घरात तो हिशोब जात होईल एक देवर कर कसं होईल सांगितलं ना. सुचत राहिले का? त्याला कमाले राव. व्यापाराची कामं ना करू इथं. 15 दिवस गेले राव आमच्या आख्या गुजरात मध्ये. 14,000 सुद्धा शाळा आहे या बाकऱ्यामध्ये. 14,000 तुम्ही कसं मोल आहे ना. तुम्ही अंगठाच काढा द्या. आता एक कमर एवढी बकरी आहे 30,000ला तुम्ही देणार नाही. 29,000ला मी 29,000ला मी घेतो. खाली नाही आजच्या महिन्याला मग 29,000 सोनं घेता एवढा नफा नाही भेटायचा. एवढा नफा भेटतो महिन्यात 10,000 वोट राहिले ना. महिन्यात 10 वोट राहिले ना. म्हणून तुमचं पाहिले पुढे गुतले म्हणून तुमचं पाहिले करा पटकन करा. 17 आणि 20 चांगला आहे का अजून 20 22.5 पण ते म्हणजे जवळ आता मी डायरेक्ट 2.5 500 उतरलो पण ते 2.5 उतरले. तुम्ही 2.5 कमी केले आम्ही 2.5 वाढले. उद्या जे खरं बोलताल तुम्ही मी 500 उतरलो उतरलो 500 वाढले. हे नका करू. मी 2.5,000 सगळ्या मराठवाड्यात चालल्या त्या. बोला तुम्ही बोला काका तुम्ही फक्त तुम्ही एक शब्द बोला बघा. आशा नाही आशा बघा. तुम्ही टॅपवर मागा बघा. तुम्ही आमच्या तोंडात नका खरं करू बघा. तुम्ही मागितलं का सगळं 17 आणि 18 करूच नका तुम्ही. बोला पुढे बोला. 17 आणि 18 बरोबर बोला. हिच्यात पैसे बाकीचे काय नाही. सगळे तसे पैसे सगळे तसे सगळे बच्चे लावून. दादा तुम्ही म्हशीचे म्हशी काढा ना. बच्चे लावून द्यायचे तुम्हाला. 2500 रुपयाचं बच्चे तुम्हाला. उपयोग घाला उद्या. आहे का निब्बर चपाती काठवाडची हिचे दाबा फुकट नाही. 13 दिवस शिंडलो मी. आम्हाला घाम चोरी कधी मावली काय म्हैस का शोरी कधी का शोरी कधी नदी ना पाण्याने हाडकावर नाही इकत बकरी दुधावर इकती. जाऊ द्या. बोला एक शब्द बोला. बाळमावर नाव घेऊन बोला. 17.5 बाबा नाही खरेदी मावली. हा लक्ष्मी 17.5 सांगितले आणि ते बी 20 सांगू राहिले. दोघं बी माझ्या शब्दाला मान देत असले तर बोलतो भाऊ मी. नाही तर मग काय उगाच अजून या बा या 7 आहे ना. अजून 3 टाकू राहिले ते. हा ज्यादा नाही. फक्त ते 20,000 म्हणून राहिले तुम्ही 17.5 म्हणून राहिले. मी काय त्याच्यात बटाई बी करीत नाही. 18,100 रुपये नाही बाकरे त्यांना देऊन टाका. फक्त हा म्हणा तुम्ही काहीच म्हणू नका. तुम्ही बी फक्त हा म्हणा. काही नाही 18,100 रुपये बाकरे देऊन टाका. बस द्या विशेष. पहिला सौदा होता म्हणून दिल्या. जाते गावात गाडी आलेली आहे. 2 मिनिटात खाली पण होईल. बघू शकता बकऱ्याचा सुंदरशी आहे. 2 दिवसाचा आहे. आता परेशान झालो गेली. 5-6 तासाची ट्रॉफिक होती त्याच्यामुळे आता नाही जमला खेळ. त्याच्यामुळे थोडंसं लेट झालो. जे सबस्क्रायबर आलेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही दिवसभर वाट पाहिली. मनापासून माफी मागतो पण पर्याय नव्हता. हालच अशी झाली की बस. जय मल्हार जय मल्हार. बघा पब्लिक सगळी येऊन उभा आहे. चला बर 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 बर
बुलढाणा, परभणी, त्याच्यानंतर नगर, पुणे सगळीकडूनच ग्राहक गेले. चला हे मामा, त्याच्यानंतर पब्लिक बघा. हा 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 बघा रणदे भाईच्या गाडीला पब्लिक फुल गाड्या येऊन उभा. बाकरे 3 पाटी मित्रांनो. ती 16 म्हणते मामा, 20 म्हणते. पटापटी एका शब्दात करून टाका. मोठ्या मापाची पाटी द्या पण. 17,000 रुपये ठेवा या तिन्ही पण, नाही तर संपला काय दिला आपण. कोणत्या 1800 मशीन दिले 17,000 रुपये. काही मशीन राहते काही येले राहते. फायनल असेल तसं संपला. अरे संपला ना, असं नसतं चालत. एक 17,000 रुपये होईल, नाही तर कोणाला लागले तर घ्या. अजून 500 500 नाही 17. चाल यांचं बोला. चला उगा ती 2 मिनिटात यावर नाव लिहून द्या. हजारांना 3 पाटी दिली दादा. पाटी पाटल्या. हा पाटी 1 नंबर आहे. कुठून तुमचं गाव कोणतं. गाव मी सासवड मधून आले. सासवड पुणे. हो सासवड. होमगार्ड आहे दादा. 3 शेळ्या घेतल्या त्यांनी, बघू शकता. बाकी माल चेक करून घेतला. गॅरंटी माझी राहील, त्याच्या मागे काही अडचण नाही. चालेल ठीक आहे. जे आहे तेच सांगितले ना. 17,000 रुपयाने या 3 पाटी दिल्या मित्रांनो. चल या 4 शेळ्या आहे मित्रांनो. 4 शेळ्या गाभणी. माप बघू शकता तुम्ही, मोठ्या मापात शेळ्या. चला ओ या पुढे या. कोणाच्या या शेळ्या कोणाच्या आहे. या ना पुढे या ना. हो दादा विशाल भाऊच्या आहे का. 25,000 शेळ्या पाहून त्या ना मागाव तुम्ही. हा बोल. 4 शेळ्या 25,000. 2 शब्दात बोलायचं. 25 मागा काय राग नाही. अहो तुम्ही बी एवढं लांब नाक सांगून तुम्ही एवढे मागू. ते जवळ जवळ चालू आहे, जे चालू आहे त्या हिशोबाने घ्या दोघं बी. तुम्ही बी 25, 26 आणि 14 करून राहिले. 20,000 रुपये बोला. या जवळ या थोडं पटकन. 15ला ना 18ला ते दात पाहून देत नाही. फक्त बोनी केली म्हणून तुम्ही म्हणू नका. तुम्ही सांगा एक शब्द. अहो तुम्ही योग्य बागा ना. मिट्टू काढून बकऱ्या बांधून तुम्ही जर हेच करत एक सौदा केला. 1 नंबर क्वालिटीचे शेळ्या. 4 शेळ्या. आम्हाला त्याची काय तुम्ही मागा ना. तुमच्या तिकडे 14 ना 13 ना 15 ना करू. 2 शब्दावर बोला. 25 मी 20 वर आलो. बोला ना दादा तुम्ही बोला एक शब्द. झटकी पट्टी. 17,000 रुपये मागू राहिली ती शेळ्या. 4 शेळ्या. दहा वर्ष झालं या पायालाच आम्हाला एवढे दिवस लागले. डोंगरात तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाडी उतरून देऊ आम्ही. चांगलं इकडे कोण उभं नसते, उभे नसते राहिले. या शिंगडी पाहायला देते का ते लोक शाळेला. व्यवस्थित सडा बिडा पाहूया बरं तुम्ही. या सगळी सगळं फरक आहे सडाईमध्ये. बकरी नाही राहत, बकरी क्वालिटी राहते. 4 शेळ्याचा व्यवहार योग्य मागा. बोला 2 शब्दात करायला. तुम्ही सांगा 1800 द्या. 1800 द्या. चला नाही 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 स्थापना का तुम्ही जाऊ द्या मग. विषय सोडा मग. स्थापना का चालू घेणार. दोघं जण विषय सोडा. 17 तर ते म्हणूनच राहिले. आता तुम्ही बाकी जाऊ द्या. आम्ही ज्यादा बोलत नाही. 17,300 रुपये 1800 आहे का. आता 17,500 क्वालिटी सेम आहे. आता 1 रुपये नाही बोला तुम्ही. 17,500 पाडा भाऊ. तुमच्या होती ना. पण मला माहिती नाही तुम्ही थोड्यासाठी नाही. आपण ज्यादा नाही. तुम्हाला ज्यादा करते. तुम्हाला ज्यादा नाही. बोचे उचलून आणायचं नीड काय तुम्ही. आम्ही तुम्हाला प्रेमान बोलत. प्रेमाने शाळेत येऊ राहिलो. तुम्हाला काय असं म्हणून राहिलो. आम्ही जास्त नाही ना. 2 शब्द नाही. तुम्हाला आम्ही फोनवर हेच सांगितलं होतं. 19 18.5 या रेंजनं शाळा सुटणार. 1-2 भारी शाळा 21-22 राहतील. हेच बोललो होतो तुम्हाला. आम्ही तेच सांगू राहिलो.
नाही या अशा बकऱ्या बांधल्या ते बी तुम्ही जो बकरा व्हिडिओ पाहिला होता त्याच्यात एकाने माझ्या काही याकडे बकरा राहत्या आम्ही तेच बोलतो तो 80 बकरे तुम्ही जेव्हा यशान ना तर तुमची नजर पाखन कोणची धराव कोणची नाही मोठाल्याची द्या तुम्हाला गाडीत टाकल्यावर कळण. बरं एक काम करा. नाही मोठी बकरी ताकद नाही मोठी ह्या बकऱ्या त्याच दामाच्या आहे. दात पाहिजे 6 दात पाठी पहिलं माप बी बघून घ्या. हे बघा ही बी 6 दात पाठ बकरी याच्या नुसती बकरी या बकऱ्या तुम्हाला दुसऱ्या व्यापाऱ्याकडे 20,000 खाली भेटणार नाही. आणि यांची चमक पाय अडू पशी बकऱ्या या उद्या पाहिजे कसे तो देत नाही आम्हाला 20 आणि 21 नाही 2 दिवसात. हा मग तुला घरी गेल्यानंतर तुम्ही घ्यायला दामात 2,000 वाढवच मागणार त्यांना. 14 तुम्ही 8.5 लावून धरला बा चुकत झाली तुम्हाला जास्त लावली नाही ना. मग जाऊ दे मग आता भैया पाय गॅप राहिला म्हणलं मी काही म्हणलंच नाही वाढा 20 नाही म्हणलं तुम्ही सांगितलं मेडायर घेऊ की सांगितलं मध्ये तुम्ही दोघांची मध्ये बोललो नाही पटापटा बोला मध्ये बोललो. एक काम करा 7:45 देऊन टाका. जाऊ दे देऊन टाका. तुम्ही ऐका जा हे बघा त्या भावात कमी होत नाही. त्या पण शेळ्या बी तशा 7:45 शेळ्या राहून द्या. हा म्हणा फक्त दादा हा म्हणा तुम्ही फक्त राहू द्या. 7:45 शेळ्या राहून द्या. अरे तुझा याडा झाला काय राहू द्या सगळ्या लांबून नाव रेले मामा देऊन टाका 4 शेळ्या. तुम्ही बी जाऊ द्या. आता ती बोलले तुम्ही शिपायची कमी तुम्ही शिपायची एका बकरी माग 250 दिली. मित्रांनो नमस्कार दादा. कुठून बोलते तुम्ही? चौका. पूर्ण नाव सांगा तुमचं. बर चौका कुठं आले? फुलंबरी मधून 4 शेळ्या चालल्या मित्रांनो. या काय भावान घेतल्या? 18,500 रुपये शेळ्या दिल्या. माल व्यवस्थित ओके चालेल. या किमतीत शेळ्या नाही भेटत मित्रांनो दुसरीकडे. ओके हे शेळ्या काढलेल्या आहे. अरे बाप भाऊ बोला तुम्ही त्याला काय व्यवहार आहे बोला मामा व्यवहार आहे तुम्ही बोला. या शाळेत या मी 21,000 देत नाही. पहिलं रुई मामा पहिलं रुई 21,000 देत नाही. काय 21,000 देत नाही. पण काय होतं तो एक व्यवहार झाला हा एक झाला तो एक झाला 3रा व्यवहार आहे. 3 झाले म्हणून मी 19,000 तुला वाटली आणि 19 सांगितलं म्हणजे 10-12 दिन का असं नाही. पण उद्या वाढवायचे म्हणल्यावर हा मशीद बांधला ना तू माणूस खेळाडी जमा तर त्या शाळेत टाकी तो तू काय म्हातारे आता एक काढे आम्ही काढे पण साऱ्या म्हशी झालं पण ते बापाकडे पाय ना नवीन यायच्या भरोशावर त्यांचं भर किती वाटायचं नाही रे काही वाढ ना ते ना हा म्हणा म्हणून मी आधी बोलत तुम्ही आणल्यामुळे मला भिडीत पडलो. 16,000 तू सौदा करू तरी नोट तुमच्याकडे राहून द्या. 1800 पुऱ्या शाळेचं माप उरवलं माप चांगला काढेल 1800 ते माप उरवले मी तुम्हाला पडलं तर घ्या आपलं काही म्हणणं आहे का? माझं म्हणणं आहे त्यांच्या भरत वाढवा घ्यायची त्यांच्यामध्ये कारण त्यांच्यात आपले 5 बोट एका हाताचे फरक आहे का नाही. मग हा फरक आहे या देत नाही मी 21,000 नाही शाळ्या दुश्मन जे असला ना उद्या जरी तुम्ही म्हणले ना तर 700-800 रुपये बकरी मागे नफाच भेटन कमी नाही भेटायचं कधीच वाढा भेटन. अशा बकऱ्या बांधले त्याची नाही खेळवडी म्हणून मी आधीच बोललो तुम्ही असल्यामुळे माझी भीड पडली. हे 21च्या कमी देत नाही शाळ्या दुसऱ्याला यांची चिडो काय केलं जाईन पाहिजे. तुमचं काय नाव आहे? नाव काय? राम भाऊ
तुम्ही हा म्हणून टाका. शेळ्या बी चांगल्या आहेत. काहीच नाही, हा म्हणून टाका तुम्ही. हा म्हणून टाका तुम्ही. काय तुम्हाला काही वर भेटणार नाही. वर नुकसान बिकसान नाही, वर काही भेटणार नाही. तुम्ही बी हा म्हणा देऊन टाका. शेळ्या क्वालिटीच्या आहे, गॅरंटी, त्याचा काही विषय नाही. हा म्हणा फक्त रामभाऊ, बाकी काहीच नाही इथं. जर त्याने चुकी सांगितलं असतं मी 100% बोललो असतो. शेळ्या आहेत त्या दामाच्या, तुम्हाला वाढव भेटणार नाही. 1800 ना त्या शेळ्या तुम्हाला. देऊन टाका. 1800 ना दिले 600. मित्रांनो 6 शेळ्या दिलेल्या आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. गावरावरी. रामभाऊ देशमुख, गाव रावरी. 6 शेळ्या चाललेल्या. काय दामानं घेतल्या त्या, काय रेटनं घेतल्या? 1800 न 6 शेळ्या मित्रांनो दिलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, मोठ्या मापाच्या शेळ्या. हायेस्ट किंमत 1800 झाली आणि 1800 नच दिल्या शेळ्या. शेळ्या व्यवस्थित पटल्या, चेक करून घेतल्या. शेळी एक नंबर आहे. बर, बाकी कसा कॉन्टॅक्ट झाला काय? सर्व रंदे बाया थ्रूच झालं सगळं. बर बर बर. शेळ्या व्यवस्थित रेटमध्ये भेटल्या? एकदम व्यवस्थित. चालेल, ठीक आहे मित्रांनो. मोठ्या मापाच्या शेळ्या आहे. 1800 हायेस्ट किंमत झाली. त्याच किमतीमध्ये सगळ्या गाभण तोलावरल्या शेळ्या यांना दिल्या. धन्यवाद. पुढच्या दिवाळीला आम्हाला भैयाकडूनच फळकर पाटी पाहिजे. 10 फळकर पाटी. 100% चालेल. असाच विश्वास राहून द्या. धन्यवाद तुमचे, एवढं लांबून तुम्ही आले. चालेल, धन्यवाद काका. थांबा थांबा. किती या 4 शेळ्याचं आहे का? या 4 आणि 4 8 शेळ्या. नाही 4 म्हणून राहिले ते. 4 करा. हा, या 4 शेळ्याच करा. आता उगाच बनग्या उपनल्यात काही मजा नाही. मी आता किती म्हणलं मला. बरं, या 4 शेळ्या कशा आहे? गाभण जाणेल, गाभण जाणेल. पिल्ले किती शेळ्या मागे? बर, 4 मागे 1 पिल्लू. 1 पिल्लू. असं कसं पाहून घ्या बरं का. 1000 रुपये यांचा दाम आहे. तुम्ही बोला. 4 शेळ्याचं बोला 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 तुम्ही. नाही आप काय नाही बोला. बरं तुम्ही मागच आहे, मी आहे उभा. हा, तुम्हाला पटन त्याच किमतीत मागा. धन पाहून मागा, फक्त चेष्टा करू नका. चेष्टा करायची नाही. 1 2 3 3.5 एकच सांगा त्या पुन्हा घ्या. आणि भरोसा रंदे भयाच्या नावावर आलो एवढ्याला. नाही, तुम्ही तुमच्याकडे मोठे मापेक्षा तुम्हीच मागा. वाढ होणार नाही काहीच. एकदाच मागा. 14,000. रंदे भैया गलत नाही म्हणणार. रंदे भयाला वावर कमी आहे, मला कमी आहे विकायला. आम्हाला काहीच नाही. आम्हाला काहीच नाही विकायला. म्हणून एवढा लांब आलो. शेळ्याची टप्पा विकायला. तुम्हाला मी नेहमी दाखवतो ना, मी केवढ्याची बकरी घेतलेली. तुम्हाला दाखवतो का नाही तुम्हाला नेहमी? या नाही व्हायचे त्याच्यामध्ये. ती बकरी राहून द्या तुमच्याकडे. 14 आणि 15 नाही व्हायचे. खरेदी बी नाही ना. तुम्हाला आम्ही फोनवर ते सांगत होतो ना, त्यांना तुम्हाला 16-17च्या पुढे बकरी मागा तर यावर होईल तर या. 14 आणि 15 आम्हाला तिथे भेटत नाही. ते माणसं ते अजून का विचारा. ते होईल पण या नाही व्हायच्या. अशी गंमत ती आता. ते नका दाखवते मला. 2 मिनिटं यांचं बोला. 12 वाजता निघाले रंदे भया. 12 वाजता निघलो. ऐकून घ्या. ऐका ना, माझी अपेक्षा आणि नाही. 7 वाजता इथे येले. 7 तर complete. पहिल्या यावर मी तुमचा म्हणून केला माऊली. पहिल्यावर मी तुमचा म्हणून केला. नाही आपला नाही नाही झालाच नाही. झालाच नाही. पहिलीची वेळ येते का भैया? तुमचा म्हणूनच केला. पहिलीच वेळ. पहिली आम्ही याची. तुम्ही हिशेबान मागा. 4 शाळेत बोलले. नाही ना आम्ही एवढ्या पैशातले मी पाहिलं बी नाही तिकडे. किल्लावाली शेळीच्या हिशेबात. आम्ही पहिल्या यावर मागा. रंदे भाई आपल्या ग्रुप मध्ये नाहीत मंडळी. नाही हीच गाडी येणार, पण मंडळी मोठी येणार. फक्त ते आपल्यामध्ये नाही. आता तुम्हाला यावर कसं वाटवला लोकांचं. आता आम्ही आमचे म्हणालो का काय तुम्ही काय काय सांगू राहिले बकरे दाम. ही क्वालिटी नाही बी त्यांच्याकडे. हा, यांचं फायनल बोला. सांगितलं मी सांगाव. बच्चे तुम्हाला देऊ राहिलो आम्ही. एक बच्चे मला देत नाही. ते मान बच्चे टाकली माणसं. नाही मी असं सांगेल बाबा, तो मी बच्चे असं 3000 ले कधी सांगेल. 4 जणांना सौदा करू नये. तुम्ही मामा आणि हे मामा. नाही. 5वा नाही म्हणतात घालायचा. हो बोला बोला. काय, मामा सांगा पटकन लगे. बोला बोला बोला. हा, मागितले मी. सांगा तुम्ही. द्या 20,000 द्या. नाही द्या 19,000 द्या. जा घेऊन चला.
मग तुम्ही बोला ना हो. बच्चे बी देऊ राहिला आम्ही. बोला बोला. तिकडे एखाद्या माऊली ह्या रुपयाच्या वर एखाद्या आमच्या पैसे एक-एक फक्त काय आहे, तुम्ही लय लांबून आले. बोला ना तुम्ही बोलाच सही. अजून आमच्या 4 शाळा तुमच्या पट्ट्यात साडेचौदा आल्या घ्या पाहिजे. हा हा मग आम्ही 12 म्हणेन माझ्या 14.5 घ्या. लावला. हे बा माल काय भारी नाहीये, माल सगळ्यात बारीक काढलेला आहे आम्ही. साऱ्यात बारीक माल आमचा हा. 17ची खरेदी आमची नाही. नाही. 17ची पण खरेदी एवढं आमची करून नाही. तुम्हाला तर तुम्ही जर इच्छा जर असेल वापस द्यायची तर आम्ही वापस देऊ शकतो. काय नाही आमचं गाडी भाडं मित्रांनो, या मोठ्या मोठ्या 6 बकऱ्या यांना दिलेल्या आहे. 3 थोड्या मीडियम मापाच्या आणि 3 मोठ्या मापाच्या बकऱ्या यांना दिलेल्या आहे. नमस्कार. नमस्कार. कुठून आज तुम्ही? या इकडं. इंगोले साहेब या. आपले रामदास पातळे साहेब सगळे आपले जोडीदार सबस्क्रायबर लोकचे सगळे, काही विषय नाही. तुमचं गाव सांगा. लोणार बुलढाणा. बर मी एकरवरून हिंगोले. बर बर बर. काय किमतीने घेतल्या आता शेळ्या? 17,000 रुपयानं 6 शेळ्या मित्रांनो यांना दिलेल्या आहेत. 3 शेळ्या पिल्लावाल्या आणि 3 शेळ्या गाभण. ओके. काही बोलायची इच्छा तुमची? काय बोलायची इच्छा काय नाही एवढी. बर. नाही तुम्ही चांगला माल दिला आम्हाला. दिला ना? हो. बर बर बर. चालेल चालेल. किती शेळ्या आहे? 3 6 9. 10च्या वर जायचं. 10 घेतली ना तर 9 घ्या. बर बर बर. हा किती सांगितले? किती सांगितले? मी 21,000 म्हणलं तेव्हा तुम्ही आता 19 म्हणले ना. म्हणलं 19 चा जाय घेऊन. बोला बोला. आता बोला. 21,000 काय तुम्हाला जास्त सांगेल नाही. बोला. 19 सांगितले तर 21 मध्ये येतं. बरं 19 बोला. 15 म्हणलं ना. 15 17 नको. 16 धरून टाका. 15 17 करू नको. हा पहिल्या रोज कच्च्या टेबल लय कच्च्या. 16,000 तू रुपये पहिलं रुपीस राहिला मला. आधी घरी मोठा. कोणची शेळी पहिलं रू याच्यात? कोण शेळी पहिली? अजून 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 पहा मित्रांनो, पहिलं पाठ म्हणता येईल. पाठ आहेत का ते पहिल्या रोज? जी पहिलं ती सोडून दिली तो. ती एक पहिल्या रोज ती सोडून ते पहिलं रचून याचं ना, हे माप मोठं आहे त्यांचं. मापाची शुभम बोला. किती? 21 आणि 20,000 रुपये ना करू तुम्ही बी, आणि तुम्ही बी 15 आणि 17 ना करू. हिशेबान कधी बकरी पहिलं मिक्स नाही भाऊ. बकऱ्या सगळ्या टच बकरी आहे. बकरीला काही पाहणं नाही. कमऱ्या वाटल्या बकऱ्या आहे. अशी ती निवडून घेते नाही. आम्ही डोकं लावून 16,000 म्हणलं. 16 आणि 17 न करू म्हणलं तुला मी. योग्य बोल फक्त. लय मोठा फरक आहे सांगेल. एक शब्द सांगा तुम्ही. ती 19 बोललो तू 19 चाल. माझ्या भरोसा जर ऐकायचं असलं 17,000 रुपये धरून टाका. नको रे 17 आणि 18 नको करू. नाही नाही 17 धरून टाका. हा 9 काय नाही 17 धरून टाका. 17 आणि चप्पा घरात बी नाही. एवढी याला देऊन काय काय नाही नाही काय नाही नाही. यानं देऊन 17 आणि घरात बी नाही. तुमचे व्हिडिओ बघून तुम्ही व्हिडिओ तुम्ही आहे जे सत्य दावलं तेच आणलं का नाही आम्ही. मग नुसतं व्हिडिओ नाही टाकला. किलोमीटर यायला काही येडे नाही ते. व्हिडिओ नाही 10,000 रुपये पिकावर भाडं द्यायला. आणि काय शिजवा या कोलर येते ना. या बापऱ्या कच्च्यात त्या 22,000 तू देत नाही. फक्त 8 दिवस चार. अहो ती 22 विषय नंतर राहिला. मी नाही त्याच्या मागे ते काय लगेच नाही झाले ना. 8 दिवस चार तू. ही बघ 8 दिवस चार तू फक्त. याला जाऊ घ्यायला येईन ना. या कॅमेरा चांगलं लावून येतो. फायनल करा. आपण 10 घेऊ. किती सांगू राहिले तुम्ही? मी 19 म्हणलो होतो. 19 ते 17 ते 17 म्हणतो. ते नाही तुमच्या वर्षा पहिली वेळेस त्या सौदर करून टाकू लागलो. 17% थाप मारा. त्या सावदेव नाही होत. काय नाही. बरं हो थांबा. एक शब्द ऐका दोघं बी. 10 शेळ्या आहे ना, 9 शेळ्या आहे. 100 वर द्या आणि 17,600 ना देऊन टाका तुम्ही. नाही भाई नाही. दोघं ऐका. देऊन टाका मामा. हा म्हणा फक्त. फायनल करून टाका. चला 9 किंवा 10 नाही. चला एवढं भेळ नका करी जाऊ. लोक 5-5 मिनिटात सौदे करते. 5 मिनिटात करते. दोघं 22 देऊन टाका. देऊन टाका. 17,500 बर चाल दिले. 17,500 किती? 10. मित्रांनो, या मोठ्या मोठ्या 6 बकऱ्या यांना दिलेल्या आहे. 3 थोड्या मीडियम मापाच्या आणि 3 मोठ्या मापाच्या बकऱ्या यांना दिलेल्या आहे.
नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? या इकडं. इंगोले साहेब या. आपले रामदास पातळे साहेब सगळे आपले जोडीदार सबस्क्रायबर लोकचे सगळे, काही विषय नाही. तुमचं गाव सांगा. गाव लोणार. लोणार बुलढाणा. बर 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 बर. काय किमतीने घेतल्या आता शेळ्या? 17,000 रुपयानं 6 शेळ्या मित्रांनो यांना दिलेल्या आहे. 3 शेळ्या पिल्लावाल्या आणि 3 शेळ्या गाभण. ओके. काही बोलायची इच्छा तुमची? काय बोलायची इच्छा काय नाही एवढी. बर. नाही तुम्ही चांगला माल दिला आम्हाला. दिला ना? हो. बर बर बर. चालेल चालेल. मित्रांनो 6 शेळ्या धरलेल्या आहेत. दादा आलेले आहेत डायरेक्ट नागपूरवरनं. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जंगलोजी भोयर, नागपूर. नागपूरवरून आहे. हे बघा मित्रांनो 6 शेळ्या, ते बी कंबर मापाच्या. आता या काय किमतीने दिल्या तुम्ही किंमत ऐकून सुद्धा आश्चर्य या किमतीत कस काय दिल्या रणदीबाईंना. काठेवाडी शेळ्या हे बघा तोलावर शेळी पूर्ण. आता या शेळ्या ऑनलाईन वाल्याने किती रुपयाला मागेले त्यांना माहिती आहे, पण त्या शेळ्या दिल्या नाही आपण. हे बघा. त्याच्यानंतर घ्या. हे बघा फिक्स गाभण शेळ्या आहेत, त्याच्यात काही बदल होणार नाही. तर कितीने घेतल्या दादा या शेळ्या? या ना हो ड्रायव्हर साहेब, या ना इकडून, या ना व्हिडिओमध्ये. आपली खरेदी ती सांग. हा काही कमी जास्त काही सांगू नका. त्याचे जे आहे तेच लोक पुन्हा म्हणते खोटे. 18,500 रुपयांनी मित्रांनो ह्या 6 शेळ्या यांना दिलेल्या आहेत. व्यवहार पटला तुम्हाला? शेळ्या व्यवस्थित चेक केल्या? बाकी तुम्हाला काही त्याच्यामध्ये अजून इथंच पाहून घ्या, ते बी सांगतो तुम्हाला. आणि तसे काही नाही, ज्या आहे त्या शेळ्या व्यवस्थित आहेत, त्याच्यात काही अडचण नाही. हा नाही शेळ्या आले ना तुम्हाला आम्ही भरोशाच दिल्या. आणि तो आमचा असा हेतू आहे, या तुम्ही वस्तू नेली ना तर आम्हाला एवढी अपेक्षा आहे तुमच्याकडून की ह्या पाहिल्यानंतर अजून आम्हाला एक गिऱ्हाईक यायला पाहिजे, ही आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला आम्ही चांगले जनावर कमी दिले. खराब जनावर आमच्याकडे 10 जनावर आहे खराब, म्हणून तुम्हाला 14,000 द्यायला तयार होतो तुम्हाला आता. पण एवढं लांबून तुम्ही आले ना आमच्या नावावर, याच्यावर आम्हाला विश्वास आहे का आमचं नावच निघायला पाहिजे. बस मित्रांनो या 6 शेळ्या यांना दिलेल्या आहे नागपूरला. विनोद भाऊ धन्यवाद बरं का, तुम्ही विश्वास ठेवून एवढं लांब फक्त फोन करून फोनवर आले. बघू शकता बाहेर काढून घेऊ, घ्या त्यांना. होणार नाही. हो काय म्हटले? हा विनोद भाऊकड गावरानी त्यांच्या तर यांच्यात काही बदल वाटतो का? हाईट माप भरपूर बदल आहे ना? छोट्या आहेत ना. जाऊ द्या यांचं वजन पहा. आता मला एक जण फोन केला 10 किलोची आहे का म्हणजे बच्चा झाला दूध आपल्याला काढायचं आहे. हा किती दिवसांनी काढू काय ते तुमच्या मनावर आहे भाऊ. तुम्ही खाऊ पिऊ घातलं तर. भैया माझ्यासोबत बोलले त्यांना काय म्हणते तुम्ही? यांचे दूध काढून विकायचं आहे. जसं बकरी जन्मली त्याच्यानंतर किती एक हे बघा. आता मग ऐका तुम्ही आमच्या पद्धतीनं जे आमच्याकडे जे आहे ते जर असं त्यांच्या ह्या जातीचं सगळं दाट दूध आहे. तुम्ही यायला जेवढं खाऊ घालणार तेवढं दूध देणार. एक बकरी किमान हलक्या हाताने 1.5 लिटर दूध एक टायमाला देते. किती? एक. तुम्ही संवाद धरा. एवढे 2 बच्चे एवढं दूध पिऊ शकत. तुम्ही बच्चे पिऊन बी 30 लिटर दूध काढू शकता जोपर्यंत ताने बच्चे तोपर्यंत. थोडे बच्चे नाही पिल्ल पिऊन घ्या. काय करायचं, पिल्ल 8 दिवसाचे होईस्तोवर दूध काढायचं. तुम्हाला जर पिल्ल वाढवायचे असले तर 3 महिन्यापर्यंत पिल्ल फुल पाजायची. 3 महिन्यात पिल्लू इकून जातं जर तेवढं दूध पिलं तर. आणि पिल्लच असं आहे 8 दिवसापर्यंत दूध सरत नाही त्याला. त्याच्यानंतर ते कोणत्या जातीचं असो, शेळीला 3 लिटर दूध असलं तर पिल्ल पित्याच. त्यांना सांगते मला या बकऱ्याला दूध जास्त असल्यामुळे काय होतं, पिल्ल जेवढे तेवढे पिऊनच घ्या त्या. मग ते शिरून जाते म्हणजे भुलकोटात त्या. तर दूध काढूनच पिल्ल पाजायला सोडायची. आपल्याला माहिती पिल्ल पावशेर दुधामध्ये आता त्यांच्या भागात तेवढं दूध साडामध्ये ठेवायचं, बाकी दूध काढून घ्यायचं. मग जे निघणते जशी भूक वाढन तसं दूध तुम्ही एक 4-8 दिवस राहून द्यायचं साडा राहिले पाहिजे. मग ते दाखवतो नाही. मग ते भूल काढायचं. मग लोक म्हणते बकरू मरून राहिलं भरपूर राहिलं ते आपल्या हातानं मरत ते. आता हे बच्चे आम्ही जेव्हा चिरून घेतली शरीर एक सुद्धा शरीर नव्हतं कुठे. एक सुद्धा शरीर नव्हतं. आता याच्यात आमची चूक काय होईल माहितीये, हे दिवसभर बकरी पैशीचे, रातभर बी बकरी पैशी, ती पिऊच राहिले नेड्यावानी लागले भूल काढायला. ते बच्चे जर आम्ही बांधून ठेवले आणि निमिटर पाहिजे तर काहीच होत नाही.
असा विषय. चला धन्यवाद. ओके घ्या त्यांना बाहेर घ्या. मित्रांनो त्यांच्यासोबत ही एक शेळी दिलेली बघा, ऑनलाईन दिली आपण 19,500 रुपयामध्ये शेळी दिलेली मित्रांनो जालन्याला. आता या गाडीमध्ये आपण देणार त्यांना, ते जर हा म्हणले 19,500 रुपये ती ऑनलाईन शेळी दिलेली आहे. आपल्या सय्यद भाऊ अख्तर यांना दिलेली आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. ऑनलाईन त्यांनी व्यवहार केलेला आहे आणि विश्वास ठेवून व्यवहार केला. शेळी वगैरे बघू शकता, ही सुद्धा त्याच मापाची आणि त्याच क्वालिटीची शेळी. धन्यवाद. ह्या मोठ्या मापाच्या 6 शेळ्या यांना दिलेल्या आहे. नमस्कार दादा. हे तुम्हाला बोलायचे 2 शब्द बोला. बोला इकडे पहा, इकडे पहा, बोला ना. इकडे इकडे इकडे. अंधे भैयाकडून 6 शेळ्या घेतल्या. शिडी पडली आम्हाला. नागपूरवरनं आलं. बरं धन्यवाद तुमचं. साई गाबांच्या गाभण आल्ला धरा, तसं नाक धरू, चरट नाक धरू, चरट नाक धरू. तिला बोला. वाटलंय आम्हाला शेळ्या चांगल्या वाटल्या. कुठून आले म्हणत होते? आम्ही नागपूर गाव किती किलोमीटर तुमचं इथून? गाव कम से कम इथून 700 किलोमीटर पडतात आणि तिथून 750 किलोमीटर वरून आले मित्रांनो हे शेळ्या घेण्यासाठी. शेळ्या बी आपण त्यांना म्हणजे मापच दिलं आणि क्वालिटीच दिली, काही विषय नाही. धन्यवाद. तुम्ही सर्वजण अशीच आमच्यावर प्रेम आणि विश्वास राहू द्या. तुमच्या सर्वांच्या विश्वासाची पूर्ती आम्ही 100% करत राहू. धन्यवाद. राडा डायरेक्ट बस घेऊन आले शेळ्या घेण्यासाठी. शेळ्या टाकलेल्या आहेत. बाय बाय. शेळ्या डायरेक्ट गाडीमध्ये घेऊन रवाना झालेले. धन्यवाद. पीस शेळ्याची दावण आहे मित्रांनो. आता संध्याकाळचा टाइम आहे, सकाळची गाडी आहे. आता संध्याकाळी आता ह्या बी जाते असं वाटतंय. 20 शेळ्याची दावण बांधलेली आहे. धनगर बंधू आहे. शेळ्या बघा काय क्वालिटी. 10 खाट्या दुधाच्या आणि 10 गाभण बांधलेले आहे, बघू शकता. तुम्ही यांच्या ताकदीवर नका जाऊ, बाकीच्या पारुंडीवर जा. सांगा बरं सांगा. शेप शिरा बोला तुम्ही बोला किती का सांगितलं बोला तुम्ही बोला तुमचं ऐकून द्या ना. 200 घ्या तुम्ही. 15,000 रुपये घेऊन येतो. दात पडेल घेऊन मला फक्त दूध आण खाली. तू बकऱ्या घ्यायला आला का मजा करला म्हणतो. 13,000 आपण पुरायला आता 3 महिन्यात. आणि हे आहे ना तुझा माझं यावर जर झालं ना आज खायची ते दुसऱ्या दिवशी 15,000 रुपये सगळं घ्यायची. मला दूध बी नको, त्यांना खाली सड बी नको. सगळे 15,000 रुपये आखायची झाली. बच्चे तू खाय, दूध खाय. 1,000 रुपये डिपॉझिट राहू दे. त्याचं बनेल मी पक्का. 15,000 रुपयानं काय बात करू. 9,000 12,000 रुपये बाकी ते दाता पाहून देत नाही. तुम्ही ठेप्याने सांगा बरं आम्हाला. असं काय केलं ना आम्ही कालच आम्हाला 45 शेळ्या सांगितल्या नाही तर एवढ्या शेळ्या 9,000 रुपयानं येती शेळी दिलेली आहे ही पट्टी. आता ग्राहक आले होते, रात्रभर सौदा चालला आणि सकाळी शेवटी आखरी हा सौदा झाला. मामा नमस्कार. या जवळ या, दर्शिक जवळ जवळ या. नमस्कार. तर दिल्या का मग? हा 15 दिल्या. 15 दिल्या का? नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आले होते तुम्ही? तुमचं गाव सांगा. आम्ही पार्टीकडून आलो. पळशीवरून. पळशीवरून आले ना? ढोकेश्वर टाकळी पळशीवरून आलेले आहेत. शेळ्या पटल्या का तुम्हाला? शेळ्या चांगल्या व्यवस्थित चेक करून घेतल्या? व्यवहार पटला? काय रुपयाने घेतल्या आता शेळ्या? जे आहे तेच सांगा. 18,500 रुपयाने घेतल्या ना? काही याच्यात तुम्हाला दमदाटी काही काही खोटं बोलायला लावलं काही? नाही. वस्तू बी कशी ती वस्तू चांगल्या वस्तूला काय नाव लिहितो. आता मामा त्यांच्याकडे आता मेंढर किती मामा तुमच्याकडे? आहेत आमच्या 150 आहेत. 200 म्हणजे 300 मेंढरावाले जाती गोतीचा धंदा आहे, त्याच्यामुळे त्यांना पारखीचं काही सांगायचं काम नाही. तुम्ही बघू शकता संध्याकाळी गेले आपल्या बाकीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच. आता सकाळी सकाळी लास्ट सौदा आहे. बाकीचे काय आता त्याने 2-5च ठेवल्या आम्हाला विकायला बी. बाकी सगळ्या जी आपण गाडी टॉपची जी निवडून आणली होती त्याच्यामध्ये फक्त आता ह्या राहिल्या होत्या, तर ह्या बी त्यांनी निवडून आता एकदम टॉपच्या घेतल्या.
बाकी तुम्हाला शेळ्या वगैरे व्यवस्थित चेक केल्या तुम्ही? शेळ्या पटल्या? आता नवीन येणार आहे ग्राहकाला काय सांगशाल तुम्ही? शेळ्या एक नंबर भेटत आहे, तिथून जाणार त्यानं कोण जाणार नक्की? हा म्हणजे कसं आता इथं सोपम भाऊ आहे, वरपे मामा आहे, पुन्हा रंदे भाई आहे. आम्ही तुम्हाला काही असं म्हणजे व्यवहारात काही, आता मित्रांनो शेळ्यांचा व्यवहार होता, त्यांना म्हणलं तुम्हाला जी धरायची ती धरा. आधी व्यवहार केला, बाकीच्या शेळ्यामधून शेळ्या निवडायला लावल्या तुम्ही व्यवस्थित. आम्ही काही याच्यामध्ये का बाबा ही घ्या ती घ्या काही म्हटलं नाही, कारण नाही आले आता आमच्या हातानेच काढले आम्ही. हा कारण काय बरेच व्यापारी काय म्हणते ही घ्या ती घ्या ती घ्या, त्याच्यामुळं काय होतं तिथे घरी गेल्यानंतर लोक म्हणतात की बाबा याही ना ही दिली ती दिली. तसं काही झालं तुमच्यासोबत? नाही, व्यवस्थित निवडून घेतल्या? व्यवस्थित. चालन, धन्यवाद. तुम्ही एवढ्या लांबून आले आणि खूप लिटर जमलंच नाही. काशी बी दाखवू त्यांच्यावाल्या. बाकी तुम्ही कॉन्टॅक्ट कसा केला होता? कॉन्टॅक्ट आपला याच्यावरून इंस्टावरून नंबर मिळवला होता, मग कॉन्टॅक्ट केला स्वपन दादा. सोपम बोलला आमचे जे इंस्टाग्राम आयडी चालू आहे मित्रांनो, इंस्टाग्राम वरून ते आले. कोणी युट्यूब, कोणी इंस्टा, सगळी कोण सोशल मीडियाच्या माध्यमातून आले. बाकी नगर मध्ये येते मित्रांनो ते. आता 2-2.5 किलोमीटर चालले. पारनेर तालुका बघू शकता. सोपम भाऊ काय दावा त्यांची? हे बघा आता ही तोलावरली गाभम पाठी, पहिलं रोज पाठी, सेकंड हिला टाईम आहे अजून 1.5 महिना कच्ची. ही तोलावर या पुढं दुधाची पहिलं रोज पाठ. त्याच्यानंतर हे बघा गाभण आहे दुसऱ्या झोप्यात. ही पहिलं रोज पाठी पहा कांदा. त्याच्यानंतर ही गाभण आहे 3-3.5-4 महिन्याची गाभण. त्याच्यानंतर ही दुधाची बघा गाला. सकाळचं 1 पारीचं दूध आहे. संध्याकाळी पाहिलं मित्रांनो ते म्हणजे तुंबून ठेवले. आता संध्याकाळी त्यांचे देखत दूध काढलं आणि सकाळी आता शेळ्या दावू राहिलो त्यांना. हे बघा ही गाभण बघू शकता मित्रांनो. नगरला चाललेली आता ही गाडी. नगरच्या पुढे चालली त्या कोपऱ्याला. नगरचीच पासिंग आहे. ते मोटरसायकलवर आले. मोटरसायकलीला बोर झाले. मोटरसायकलीला ते बघू शकता गाडी चालली. ओ ड्रायव्हर, गाडी इकून लावली. किती किलोमीटरचं काय भाडं घेतलं? इकूनचं घेतलं 8,000 रुपये. किती किलोमीटर आहे? हा याच्यातून ते 200 किलोमीटर बसत. 200 किलोमीटरचं 8,000 रुपये भाडं. मित्रांनो तुम्हाला जर गाडी एखाद्या वेळेस जर मागं पुढे होत असली तिथून बी गाडी भेटून जाईल, काही अडचण नाही. त्याच्या टाक बरं काय तेरोचे ते झालं अंगा चिडे आणखीन टाक कुठे. चला जय वाळू मामा. इकडून घ्या, बाबा इकडून घ्या, मागून इकडून घ्या ना. ते काल परवापासून उपाशी त्या थोडच्या जर चारल्या किंवा काढा लागत मग काढ लागत हा ना लागा त्या बकरी वंडी. वा 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 पहिलं रोपाट. दम्मा चलो 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 चलो. दमनाई पाणी पकड द्यायला का नाही? बघा हरिण.
अरे बाप. छान झाला बा आता. पहिलं रूप आहे मित्रांनो गावी. बघा माप दुधाची. वडे ओके. करड राहिली ना. करड नंतर पाय पाट. बघा एवढाच वाडा राहिला आता. इकडे मामा नमस्कार. नमस्कार. काय 36 घंट्यात गाडी पुरी खाली हा झाली बरं का. झाली ना. काय आता 2-4 राहिले. काय कोणी नागपूरवरून एसटी घेऊन आलं तर कोणी डायरेक्ट गाड्याच घेऊन आलं. कोणी इकून गाड्या लावल्या, कोणी पाठी नेल्या, कोणी तोलावरल्या शेळ्या नेल्या. काय भारी होता, माल बी भारी होता. गिरायकाबद्दल काय सांगशान? लोक एवढे विश्वास ठेवून आले, जेवढे आले ना तेवढे घेऊनच गेले. हा ना. परत कोणी नाही गेलं. गेलं नाराजच नाही झालं. नाही खुश होऊनच गेले. कारण बकऱ्या आहे ना, सगळ्या कवळ्या बकऱ्या आणल्या होत्या. काय काल रात्रीचे सकाळी शेवटच्या सौद्यामध्ये मामाना तर 9,000ला मागितले, 18,500ला घेऊन गेले डबल दामात. काय सांगशान? कसं राहतं, त्यांना पटल्याच होत्या. पटले होते पण त्याला वाटलं भेटतील 10-12ला म्हणतात 9ला मागत. मग त्याला मी म्हणलं भाऊ तो आपण असं 100 तर मी घेतो 15,000. तेव्हा बरोबर. रात्रभर आराम केला आणि सकाळी डायरेक्ट 15, 16, 17, 18च केले ते ना. बकऱ्या भारी होत्या ना, सगळ्या निवडून बकऱ्या काढल्या. कवळ्या बकऱ्या तर त्याच्यातली एवढी एक राहिली. लंगाडली थोडी, नाही तर ती काही राहायसारखी बकरी नाही. थोडी लंगाडली मी राहून गेली ती. पुढच्या पायात थोडीशी पलकली मित्रांनो काल गाडीमध्ये. झाली आहे तर थोडस काच दाखा मामा तिची एकदा. काच तरी भारी तिची वाली. दाखा ना. बघा गाला. थांबा. ए बघा गाला पहिलं रुच पाठी थोडीशी पुढच्या पायानं लंगडली ती गाडीमध्ये. बाकी येणाऱ्या गाडीचं काय लोकेशन द्याशन? आता गुरुवारी जाऊ राहिलो. म्हणजे येणाऱ्या गुरुवारी तुम्ही जाणार पुढच्या हप्त्यात गाडी? गुरुवार लोक येते. बर. बाकी गिरायकाचा आभार काही नाही, गिरायकाचा आभार मानाच लागत. मनापासून. म्हणजे ते डायरेक्ट एका दिवसात जवळपास 65+ शेळ्या विकल्या मामा. 80 शेळ्यातले फक्त 12 शेळ्या राहिल्या आपल्या. 68 शेळ्या विकल्या गिरायकाच्या भरोशावर. गाडी उतरली 47 गेल्या होत्या ना. नंतर रात्री आपण सौदा केला. काल रात्री गेल्या 25. असा विषय झाला. तर हा विषय आहे मित्रांनो. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि असंच प्रेम राहून द्या आमच्यावर सुद्धा. बाय बाय. लव यू ऑल. रंदे भैया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओ थोडा लेट टाकतोय कारण गोळ्या औषधावरला माणूस 3 दिवसापासून बिमार होतो. आज व्हिडिओ बनवतोय. बाकी तुम्ही व्हिडिओ बघितलेच. 2 दिवसात आपण सगळ्या शेळ्या विकून टाकल्या. जवळपास 36 ते 48 घंट्यामध्ये पूर्ण माल सेल झाला होता. पण 2-3 दिवस आराम केल्यानंतर आता पुढची गाडी तर गुरुवारी येणारच आहे. मनापासून धन्यवाद बरं का. विश्वास ठेवून एवढं लांब आले तुम्ही आमच्या भरोशावर. हे बघा 10-20 शेळ्यांच्या लॉटमध्ये एखादी शेळी गाभडते, एखादी शेळी एखाद्या वेळेस खाली निघून जाते. तर तेवढं आमच्यासाठी करा फक्त. जेवढं आमच्याकडून प्रयत्न होईल तेवढा आम्ही प्रयत्न करत राहू. एखाद्या वेळेस हुकून चुकून एखादी शेळी राहून जाती, एखाद्या वेळेस होऊन जातं, तर तेवढं थोडंसं ॲडजस्ट करा. बाकी त्याची भरपाई करायला सुद्धा मी तयारच राहील कधीही. त्याचा काही विषय नाही आहे. पण थोडंसं ॲडजस्ट करा. बाकीच्या व्यापाऱ्यांवानी आपण निम्याला निम्या खाट्या किंवा ह्या शेळ्या देत नाही. एखाद्या वेळेस मागं पुढं होतं थोडंसं. तर तेवढं थोडंसं मॅनेज करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर मी कधी इथं खंबीर उभा आहे. विषय काय होतो, शेळी एक वेळेस खाली निघली तर चालते, पण शेळीला माप पाहिजे, शेळीला रूप पाहिजे. काय असतं, ती शेळी 2 महिन्यात लागूनच जाते, 15 दिवसात आपल्याकडे लागून जाते, 5 महिन्यानं येतेच. 3 महिन्याची गाभण घेतली 2-3 महिने मागं पुढं होतात. शेळी चांगली भेटणं महत्त्वाची. लोक शेळ्याच फेल विकतात. आपल्या शेळ्या फेल नव्हत्या. एखाद्या वेळेस एखाद्याकडून माझ्याकडून हुकून चुकून एखाद्याला खाटी शेळी गेली किंवा काही झालं असेल तर आज माफी मागतो. म्हणजे अजून तर काही तसं झालं नाही, पण मग एक
बोलतो बाबा की एखाद्या वेळेस आता सगळ्या शेळ्या तर फिक्स गाभून होत्या, आटलेल्या होत्या, काही ज्या तोलावर येईल होत्या, पण एक पुढच्या गाडीच्या हिशोबानं बी म्हणतो. आणि एखाद्या वेळेस होतं व्यवहारामध्ये मागं पुढं, एखादी शेळी गाभडून जाते, एखादी शेळीला ताप येतो, सर्दी होती, तर अशा गोष्टी होतात. किंवा मग तुमच्याकडे गेल्यानंतर एखाद्या वेळेस शेळी लंगडायला लागती, तर तेवढं काय अडचण आली तर मी आहे, पण थोडंसं मॅनेज करत चाला. म्हणजे असं नाराज होऊ नका. वस्तू आहे ती माती म्हणून घ्यावी लागती, माती म्हणून विकावं लागती. पण मग एक भरोशानं तुम्ही या, भरोशानं तुम्हाला माल देण्यात येईल आणि व्यवस्थित नियोजन करण्यात येईल. बाकी 100% तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल रणदेव आहे 100% देणार आहे. आणि गोळ्या औषधं जरा चालू आहे त्याच्यामुळे आवाज थोडा दबतोय, पण ठीक आहे. येत्या गुरुवारी, आता हा व्हिडिओच खूप लेट झाला, 2-4 दिवस लेट झाला, तर येत्या गुरुवारी आम्ही जातोय पुन्हा. पुढच्या हप्त्यात नवीन गाडी चालवाटी येईल 100%. सबस्क्राईब करून घ्या आणि वेट करा, पुढच्या हप्त्यात पुन्हा ह्याच क्वालिटीचा माल तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.